झी 24 तास एक पाऊल पुढे। गीतिका एका खासगी विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून कामाला होती, पण गेल्या काही दिवसांपासून ती अस्वस्थ होती आणि त्यातूनच तिने गळफास लावून आत्महत्या केली। गीतिकाच्या मृत्यूलाही एक मंत्री जबाबदार असल्याचं उघड झालंय। हरियाणातील सहकार मंत्री गोपाल कांडा यांनी तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय। 23 वर्षांच्या या सुंदर तरुणीचं नाव आहे गीतिका शर्मा। एका खासगी विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून ती कार्यरत होती। रविवारी सकाळी 9:20 पोलिसांना एक खबर मिळाली। दिल्लीतील अशोक विहारच्या फेज 3 परिसरात एका तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरात एका पंख्याला गीतिकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला। या घटनेनंतर गीतिकाच्या नातेवाईकांनी हरियाणाचे सहकार मंत्री गोपाल कांडा यांच्यावर थेट आरोप केला। मंत्री कांडा यांनी गीतिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गीतिकाच्या नातेवाईकांचा आरोप आहे। गोपाल कांडा मेरे एमडी साहब, इन्होंने मेरे ट्रस्ट को ब्रेक किया, मेरी पेरेंट्स की इनोसेंस का इन्होंने फायदा उठाया। मैंने कई बार इन पे बिलीव किया कि इनकी गलतियों को माफ करके मैंने फिर भी इनके साथ दोबारा चलने की कोशिश की है, बट दीज पीपल आर नॉट ट्रस्टवर्दी। उन्होंने हमारा ट्रस्ट ब्रेक किया है और इन लोगों से अपने आप को बचाने के लिए मैं ये स्टेप उठा रही हूँ। गीतिकाच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत। गीतिकावर कोणाचा दबाव होता? गीतिकाला कोणती चिंता सतावत होती? आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय गीतिकानं का घेतला? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये गीतिकानं सगळी हकीकत नमूद केली आहे। गीतिकानं त्या चिठ्ठीत 2 नावांचा स्पष्टपणे उल्लेख केलाय। त्यापैकी एक नाव हे हरियाणा सरकारमधील हाय प्रोफाईल मंत्री गोपाळ कांडा यांचं आहे। त्या चिठ्ठीतील मजकुरावरून पोलिसांनी गोपाळ कांडा यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। सुसाइड नोट वगैरह मिली है, उसी में लिख रखा है मुझे बहुत ये मेरा ट्रस्ट को ब्रोक किया था और इसके अलावा मुझे चीट किया है, ये लोगों की वजह से मैं कर रहा हूँ। का केस रजिस्टर कर रखा है 306 IPC अगेंस्ट दी मिनिस्टर। आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जीवन जगणाऱ्या गीतिकाला आपलं जीवन संपवण्याचा अघोरी निर्णय घ्यावा लागलाय, पण आपल्या जीवनाचा अंत करण्यापूर्वी तिनं काही पुरावे मागे ठेवले आहेत। गीतिकाच्या आत्महत्येमुळे आणि तिनं लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागले। पोलिसांनी गीतिकाच्या घरातून तिची डायरी, लॅपटॉप आणि मोबाईल फोन ताब्यात घेतलाय। पोलीस तपासात पोलिसांना त्याची बरीच मदत होणार आहे, पण या प्रकरणात हाय प्रोफाईल लोकांच्या नावाचा समावेश असल्यामुळे तपास करताना पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागणार। झी 24 तास एक पाऊल पुढे।